पान नंबर 20, गाथा नंबर 8। भावी पणविव पंचगुरु सिरिजो इंदुजी नाव भट्ट पहायरी विण्णवी विमलु करे विनुभाव। आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश नावाचा ग्रंथ आहे। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य जे कार्य परमात्मा प्रगट झालेले आहे त्या कार्य परमात्म्याचं स्वरूप प्रकाशित करतात। त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला कारण परमात्मा आहे, त्या कारण परमात्म्याचंही स्वरूप प्रकाशित करतात आणि आपलाच कार्य परमात्मा कारण परमात्माच कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होणार आहे। म्हणजे आपल्या भावी नैगम्याने आपल्या कार्य परमात्म्याची शक्तीचंही स्वरूप केलं आणि एवंभूत ज्ञाने जे कार्य परमात्म्याला प्राप्त झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी कथन करत असताना तर 8 नंबर गाथेला खाली शीर्षक देतात 20 पानावरती। अब प्रभाकर भट्ट पूर्व पद्धति से पंच परमेष्टि को नमस्कार कर और योगेंद्र देवगुरु को नमस्कार कर श्री गुरु से विनती करते हैं। माता परम भट्टारक प्रभाकर भट्ट आणि ते पंच परमेष्टीला नमस्कार करून आणि योगेंद्र देवाला गुरुला नमस्कार करून प्रश्न विचारतात, विनती करतात। द्वार भावों की शुद्धता पूर्वक पंच परमेष्टियों को नमस्कार कर प्रभाकर भट्ट अपने परिणामों को निर्मल कर श्री योगेंद्र देव से शुद्ध आत्म तत्व का ज्ञान कराने के लिए कहते हैं। काय करतात, प्रभाकर भट्ट जे आहेत ते शिष्य आहेत योगेंद्र देवांचे आणि त्यांनी पंचपरमेष्टीला नमस्कार मागटल्या गाथेमध्ये केलेला आहे आणि आपल्या स्वतःच्या परिणामाच्या निर्मलतेसाठी परत योगेंद्र देवाला शुद्ध आत्मस्वरूप तत्व ते कसं आहे आणि त्याचं पर्यायामध्ये आपल्याला ज्ञान करण्यासाठी प्रश्न विचारला आहे। काय विचारला प्रश्न, त्यांनी शुद्ध आत्मतत्वाचं ज्ञान करण्यासाठी, कारण अशुद्ध आत्मा तर सर्वाला प्रसिद्ध आहे। काय अशुद्ध आत्मा सर्वाला प्रसिद्ध आहे। मी संसारी आहे, 8 कर्माने बांधलेला आहे, रागी द्वेषी आहे, मोही आहे, संसारी आहे, दुःखी आहे, हे सर्वाला परिचित आहे। काय हे आपणाला सर्वाला परिचित आहे। मग जे परिचित आहे ते विचाराचं नाही आणि जे अपरिचित आहे त्याच्याबद्दल विचाराचं आहे। म्हणजे जे काय प्रश्न ना, शुद्ध आत्मतत्वाचं ज्ञान करण्यासाठी अशुद्ध आहोत हे माहीत आहे आणि जे माहीत आहे ते जर ज्ञान करून घेतलं तर त्याच्यामध्ये दोष येतो। जसं गहू आपण बाजारातून आणले आणि त्या गव्हाला गिरणीमध्ये आपण दळून पीठ केलं, त्या पिठाला परत दळालं तर काही त्याच्यातून फायदा होणार नाही। मग तसं आम्ही अशुद्ध आहोत, रागद्वेषी आहोत, संसारी आहोत, मोही आहोत, हे आम्हाला सर्वाला परिचित आहे, माहिती आहे। ती सांगण्याची विचारण्याची आवश्यकता नाही। मग आत्ता मी रागद्वेषाने परिणत असताना, विभाव परिणती असताना सुद्धा माझा आत्म्याचा स्वभाव परमशुद्ध निश्चयाने जो शुद्ध आत्मा आहे आत्ता वर्तमानमध्ये प्रगट, तर त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं ज्ञान कशा पद्धतीने करून आणि तशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला
ज्ञान करून श्रद्धान करून त्याचं अनुचरण करू तर पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गाची सुरुवात होते. आणि मोक्ष मार्गाची सुरुवात झाली की नियमाने जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तनाच्या काळामध्ये माझा जीव नियमाने निर्वाणाला प्राप्त होणारच आहे. कुणाची चर्चा? माझा जीव निर्वाणाला प्राप्त होणार आहे. आपण महावीर निर्वाण दिवशी निर्वाण लाडू चढवतो, फेऱ्या मारतो. काय म्हणतो आपण? महावीर मोक्षाला गेले, आम्हाला आनंद झाला. काय आणायला? घरी जाऊन लाडू, करंज्या, पुऱ्या, शिरा खायचं. मग महावीराचा मोक्ष झाल्यामुळे तुम्हाला काय आनंद मिळाला? पुढे महावीरांना मोक्ष झाला, तुम्हाला दिव्यधुनी ऐकायला मिळाल्याने दुःख व्हायला पाहिजे. जसं भरत चक्रवर्ती पुण्याचा उदय आहे आणि जोपर्यंत चक्ररत्न प्राप्त होत नाही आयुध शाळेमध्ये तोपर्यंत चक्रवर्ती निवांत असतो, काही गडबड नसते. आणि ज्या वेळेला आयुध शाळेमध्ये चक्ररत्न प्राप्त होतं त्यावेळेला आता त्याला निघावं लागतं घराच्या बाहेर. षटखंड पृथ्वी जिंकाला. मग हे काय नाही, भरताला एका वेळेला 3 बातम्या मिळाल्या. आदिनाथांना केवळ ज्ञान झालं, भरताला पुत्ररत्न झालं आणि चक्ररत्न आयुष शाळेमध्ये आलेलं आहे. त्यामध्ये पहिले त्यांनी भगवंताच्या केवळ ज्ञानाची पूजा करून आले. नंतर मुलाचं तोंड बघितलं, नंतर चक्ररत्न. काल येतात लोक दसऱ्याला पूजा करा, तर चक्ररत्नाची भगवंती चक्ररत्नाची भरतेश्वरांनी पूजा केली नाही. मग काय केलं? ते चक्र येऊन आयुष शाळेमध्ये त्या ठिकाणी थांबतं आणि त्याला देवता त्याचं रक्षण करत असतात. मग चक्रवर्ती येताना सांगतात की तुम्ही आपल्या आपल्या स्थानावरती आसन व्हावे. जिथं त्या चक्ररत्नाचं स्थान असतं तिथे तुम्ही थांबा एवढं सांगतात आणि निघून जातात. म्हणजे त्यांनी चक्ररत्नाची पूजा केली नाही. आणि दसऱ्याला काय करतात लोक? हत्याराची सगळी पूजा करतात. हे मिथ्यात्व आहे. मग तिथे चक्ररत्न प्राप्त झालं तेव्हा भरत दुःखी होतो. काय होतं? दुःखी होतो. आपल्याला एखादी वस्तू जर मिळाली तर दुःखी होतो का सुखी होतो? सुखी होतो. ते दुःखी झाला भरत. म्हणून हुकुमचंद बहारेंनी गोष्ट लिहिली होती. अभागा भरत उच्चिष्ट भोजी भरत. काय म्हणतो? चक्रवर्ती चक्ररत्न प्राप्त होऊन पुत्ररत्न प्राप्त होऊन स्वतःला अभागी म्हणतो. आणि आपल्या संततीमध्ये मुलाला जर मुलगा झाला तर पुत्ररत्न प्राप्त झालं तर आपण अभागी म्हणतो का? नाही. आमच्या कुळाची परंपरा पुढे चालत राहिली. मग भरत अभागी आणि उच्चिष्ट भोजी. मग अभागी का आहे? 60,000 वर्षापर्यंत मला आदिनाथ भगवंताची दिव्यधुनी ऐकायला मिळणार नाही, म्हणून मी अभागी आहोत. आपल्याला 4 दिवस मंदिराला प्रवचनाला सुट्टी, फार आनंद झाला, आम्ही भाग्यवान आहोत. अभागी. परत काय म्हणतो? उच्चिष्ट भोजी. आत्तापर्यंत अनेक चक्रवर्तीने या पृथ्वीला जिंकून राजे झाले आणि त्यालाच मी परत जिंकायला निघालो. तो काय झाला? उच्चिष्ट भोजी. जे चक्रवर्तीसुद्धा भगवंताची दिव्यधुनीचा विरह होतो तर दुःखी होतो. आणि आपल्याला चला 8 दिवस सुट्टी आहे, पंडितजी नाही, चला मी जात नाही, काळजी करू नका. पण गेलो कधी तर काय म्हणणार?
त्याला 8 दिवस आता निवांत आहे. मग तसंही ते आचार्य सांगतात की मी संसारामध्ये अशुद्ध आहे, पण त्या अशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा माझा आत्म्याचा स्वभाव निश्चयनयाने द्रव्यदृष्टीने जो शुद्ध आहे त्याचं स्वरूप काय आहे हे मला तुम्ही सांगा. अशुद्ध आहे ते माहीत सांगण्याची काय आवश्यकता आहे? शुद्ध. मग तो प्रश्न या ठिकाणी आचार्याने शिष्याने विचारला. टीकार्थ. भावों शुद्धतापूर्वक पंचपरमेष्टि को नमस्कार कर प्रभाकर भट्ट अपने परिणामों को निर्मल करके श्री योगेंद्र देव से शुद्ध आत्म तत्व को जानने के लिए महाभक्ति से विनती करते हैं. प्रत्येक ग्रंथ ची सुरुवात होते तिथे कोणी ना कोणी शिष्य असतो. त्या शिष्याने विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून ग्रंथाची सुरुवात होते. तत्वसूत्र सुरुवात कशामुळे झाली? शिष्याने विचारलं, मी दुःखी आहे आणि मला सुखी होण्याचा मार्ग सांगा. मग तसे प्रत्येक ग्रंथामध्ये इथे कोण झालं? प्रभाकर भट्ट हे शिष्य झाले आणि त्यांनी पंचपरमेष्टीला नमस्कार केला भावाची शुद्धीपूर्वक, मन वचनकाच्या शुद्धीपूर्वक आणि आपल्या परिणामाला निर्मल करून योगींद्र देवाला विचारतात. शुद्ध आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्याला जाणण्यासाठी शुद्ध आत्मा फक्त जाणून नाही, जाणून त्याचा अनुभव करण्यासाठी, पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी विनंती करतात. गाथा एवढीच आहे. परत आता 9 नंबर गाथा, आता 8 नंबर संपलं एवढं त्यांनी इथं विनंती केली. आता इथून गाथेला ग्रंथाला सुरुवात होतं. गाथा नंबर 9. गौ संसारी वसंताहूं समयी कालो अनंतो परमयी किंपिण पत्तो सो दुःख जिपत्तु महंतो. अब विनती इस प्रकार है, हे स्वामी, इस संसार में रहते हुए मेरा अनंत काल बीत गया, परंतु मैंने कुछ भी सुख नहीं पाया, अपितु महान दुःख ही पाया है. मकांतो शिष्य, हे स्वामी म्हणजे योगेंद्र देव, या संसारामध्ये राहत असताना किती काळ गेला? अनंत काल निघून गेलेला आहे. जो गेलेला आहे तो आता परत येणार नाही. पण गेलेल्या काळाचं दुःख अनंत भवामध्ये मी काय केलेलं आहे? प्राप्त केलेलं आहे. ते निघून गेला. परंतु सुद्धा या अनंत कालाच्या संसारामध्ये मी एक क्षण मात्र सुद्धा सुखाला प्राप्त झालो नाही. का सांगतात? एक क्षण मात्र सुद्धा सुखाला प्राप्त झालो नाही. भवनवासीपासून 9व्या ग्रहिकेपर्यंत देव म्हणून उत्पन्न झालो. तिथे सुख होतं का नाही? भवनवासीपासून 9व्या ग्रहिकेपर्यंत देव झालो, तिथे सुख होतं का नाही? काढणार ते काढणार. आत्ता आपणाला एक पत्नी आहे. देवगतीमध्ये गेल्यानंतर कमीत कमी किती मिळणार? 32 कमीत कमी. पुढे नील खर्व आर्व मिळणार. मग एवढं तिथे वैभव आहे तरी तिथे सुख नाही. काय? पण 9व्या ग्रहिकेपर्यंतचा देव झालो. पुढे समजा सर्वार्थ सिद्धीमध्ये सुद्धा उत्पन्न झालो.
तरीसुद्धा तिथे सुख प्राप्त झालं नाही. मग सर्वार सिद्धीतले जे सम्यकदृष्टी आहेत, क्षायिक सम्यकदृष्टी आहेत, तद्भव मोक्षगामी आहेत, सुखी आहेत, तरी ते दुःखी आहेत. कारण का? मग त्या जीवाला त्या 33 सागरापर्यंत शरीरामध्ये कैद रूपाने राहावं लागतं. काय जे 33 सागर त्या शरीरामध्ये त्या जीवाला अडकून राहावं लागतं. हेही एक दुःख आहे. सर्वार सिद्धीमधून परत खाली येतील, विद्यादी क्षेत्रामध्ये उत्पन्न झाले किंवा 5 भरत 5 ऐरावतामध्ये उत्पन्न झाले आणि 1 पुरकोटीची आयु घेऊन आले, तरी परत 1 पुरकोटी आणि 1 मनुष्यात राहावं लागतं शरीरामध्ये. म्हणजे जोपर्यंत हा आपला आत्मा 4 गतीच्या 84 लाख योनीच्या 199 करोड कुल या शरीरामध्ये राहील, तोपर्यंत त्याला सुख नाही. हे पहिला सिद्धांत लक्षात ठेवा. म्हणजे सम्यक दर्शन आहे ते सुख आहे, आनंद आहे, पण पूर्ण सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी नाही. म्हणून अरहंताचं अनंत सुख आहे आणि सिद्धाचं अव्याभात अनंत अतींद्रिय सुख आहे. म्हणून यापासून तो सुख प्राप्त केलंच नाही मी आजपर्यंत. नरकामध्ये दुःख आहे हे सर्वजण मान्य करतात. तिर्यंच्या गतीमध्ये दुःख आहे मान्य करतात. मनुष्यामध्ये काही सुख आणि काही दुःख आहे मान्य करतात. पण देवामध्ये दुःख आहे कोणाला वाटत नाही. देवामध्ये सगळी अनुकूलता आहे. मग तिथे सुख आहे. माझ्यानंतर 4 गतीमध्ये शरीरामध्ये आत्मा अडकून राहतो, तर त्याला सुख नाही. हे पहिले निश्चित करा. म्हणजे आत्म्याची पराधीनता शरीरामध्ये अडकून राहणे, कर्मामध्ये बंधनामध्ये बद्ध राहणे, हे दुःख आहे. म्हणून भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी, सौधर्म आणि ईशान्य या ठिकाणचे जीव 6 ढालेमध्ये पहिल्या ढालेमध्ये शेवटची दोहा आहे. काय लिहिलं शेवटच्या दोहेमध्ये? पहिल्या ढालेमध्ये शेवटचा दोहा काय सांगितला? विमानवासी हूँ थाय तासे थे सावरचन धरे. विमानवासी होता, भवनवासी, व्यंतरवासी, सौधर्म, ईशान्य या स्वर्गामध्ये देव होता आणि तिथून आयुष्य संपून एकेंद्रिय झाला. पृथ्वी काही, जल काही, वायू काही, अग्नी काही, वनस्पती काही. कोण होता? देव, सुखी. आणि आता काय झाला? एकेंद्रियामध्ये. मग सुखी मनुष्य चांगल्या ठिकाणी वाईट ठिकाणी जन्मू शकतो का? नाही. मग काय तिथं दुःख होतं त्या जीवाला? शरीरामध्ये सप्तधातूने रहित शरीर आहे, कोणती व्याधी होत नाही, मोतीबिंदू काचबिंदू येत नाही, कानाला मशीन लावावं लागत नाही, गुडघ्याच्या वाट्या झिजत नाहीत, काही त्रास नाही, सगळी अनुकूलता आहे. तुम्हाला एसी पैसे देऊन आणावं लागत नाही, कूलर आणावं लागत नाही, सगळी हवा आपोआप तशी ऑटोमॅटिक आहे. तरीसुद्धा तो जीव मरण्याच्या शेवटचे 6 महिने असताना किती एवढं हजारो लाखो वर्ष सुख भोगला आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये गळ्यातली माळ चुकते. एक मग ती माळ कशाची असते? मंगल फुलाची, फुलांची असते. ती माळ हिऱ्याची असते.
फुलाची नसते. एकेंद्र नाही तिथं, एकेंद्र रत्नाची. तिथे फुलं नाहीत, एकेंद्र जीव. झाडं नाहीत तिथे, एकेंद्र जीव आहेत. 5 स्थावर काही जीव स्वर्गामध्ये आहेत, पण वनस्पती असे झाडाचे फुलं नाहीत. मग ती रत्नाची माळ सुकते का कधी? मग आपल्यामध्ये डोळ्यामध्ये सांव्यारिक प्रत्यक्ष मतिश्रुत ज्ञानावरणी कर्माचा उदय येतो, तेव्हा ती माळ आपल्याला मंद दिसते. मग माळ मंद आहे का? आपल्या ज्ञानामध्ये उदय आला. मग तेव्हा तो काय जाणतो? रिझर्वेशन आपलं संपलेलं आहे, आपल्याला स्टेशन उतरायचं आहे. मग काय करतो? इष्ट वियोगजनित अर्थध्यानाने परिणत होतो. काय करतो? इष्ट वियोगजनित अर्थध्यानाने परिणत होतो आणि मरून एकेंद्रियामध्ये येतो. जो मती श्रुत अवधी 3 ज्ञानाचा धारक होता, वैक्रियक शरीर होतं, जिथे पाहिजे तिथं हवेमध्ये आदर उडून जात होता, तर हजारो वर्ष झाडा झालं तर एका ठिकाणी बसावं लागेल. इष्ट वियोगजनित अर्थध्यान काय आहे? मी परत या स्वर्गात केव्हा येणार? मला परत हे वैभव केव्हा मिळणार? आणि या सर्वाला मी सोडून चाललो. हे काय झालं? इष्ट म्हणजे प्राप्त चांगल्या असणाऱ्या, अनुकूल असणाऱ्या वस्तूला आता मी सोडून चाललो. हे काय झालं? इष्ट योगजनित अर्थ ध्यान. कुणाला लक्ष केला? बाहेरच्या वैभवाला लक्ष करून अर्थध्यानाने परिणत होतो आणि एकेंद्र म्हणून जन्मला. काय झालं? सुखी मनुष्य दुःखी झाला. एक मग आचार्य म्हणतात सुख आणि दुःख, हे सुख आणि दुःख दोन्ही दुःखच आहेत. इंद्रिय सुख आणि इंद्रिय दुःख हे दोन्ही मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने दुःखच आहेत. सुख नाहीच हे पहिले निर्णय करा. मग दुःख काय? दुःख तर दुःख आहे, सगळ्याला मान्य आहे. पण सुखाला दुःख कोण म्हणेल का? सुखाला दुःख कोण म्हणेल का? म्हणाल कोण तयार होईल का? नाही. का बरं? मग आचार्य सुखाला सुद्धा दुःख म्हणतात. कारण का? सुख सुद्धा दुःखच आहे. कारण मंगल कारण काय? पर्याय आहे एक. मग का सांगितलं आचार्य तिथे? दुःखाची मात्रा कमी होणे त्याचं नाव सुख आहे. दुःखाची मात्रा कमी होणे त्याचं नाव सुख आहे. उदाहरण कसं देतात आचार्य? एक व्यक्तीला ताप आलेला आहे, 103 डिग्री त्याचा ताप चढलेला आहे, तर त्याला दुःख आहे. आणि औषध पाणी घेतल्यानंतर 101 डिग्री ताप आला, कमी झाला. काय झालं? दुःखाची मात्रा याचं नाव दुःख. याचा अर्थ काय झाला? म्हणजे ते सुख सुद्धा दुःखच हे निवड. तुमचा पूर्ण ताप निघून गेला तेव्हा तुम्ही निराकुल नॉर्मल आला, तेव्हा तुम्ही सुखी आहात. म्हणून इथे आचार्य सांगितलं की सुख आणि दुःख दोन्ही समान आहेत. कारण सुखामध्ये इष्टभाव होतात, कर्म बांधतो. दुःखामध्ये अनिष्ट भाव होतात, कर्म बांधतो. म्हणजे दोन्हीच्या उदयामध्ये इष्ट अनिष्ट परिणाम करून कर्म बांधतो, संसार वाढला जातो. एक
5 इंद्रिय आणि मन यांच्या विषयाला लक्ष करून 5 इंद्रिय आणि मनाचे विषय सुखी होतात का? 1. 5 इंद्रिय आणि मन सुखी होतं का? कोण सुखरूपाने परिणमन करतं? आत्माचं स्वयं सुखरूपाने परिणमन करतो. जे बहिरंगातले पदार्थ, त्या पदार्थाला जाणणारी इंद्रिया हे सुख किंवा दुःख रूपाने परिणमन करीत नाहीत. मग जो आत्मा ज्ञान आनंद स्वरूप जो आत्मा आहे, तो आत्माच इंद्रिय सुख रूपाने, इंद्रिय दुःख रूपाने, प्रशम रूपाने, एकदेश अतींद्रिय रूपाने, अव्याबाद अनंत सुख रूपाने आणि अनंत सुख रूपाने आत्माचं परिणमन करतो. शरीर आदी बहिरंगाचे वस्तू परिणमन करीत नाहीत. इंद्रिय सुख, इंद्रिय दुःख, मानसजनित सुख दुःख, प्रशमजनित सुख, एकदेश अतींद्रिय सुख, अनंत अतींद्रिय सुख आणि अव्याबाद अनंत अतींद्रिय सुख या रूपाने आत्माचं परिणमन करतो. पदार्थ, इंद्रिया, कर्म परिणमन करीत नाहीत. कारण बहिरंगातल्या विषयामध्ये ज्ञान आनंद नाही. 5 इंद्रियाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये ज्ञान आनंद आहे का प्रदीप? नाही. हे आपले 5 इंद्रिय आणि मन आहे, याच्यामध्ये ज्ञान आनंद आहे का? निश्चित झालं. मग या 5 इंद्रिया मन विषयामध्ये ज्ञान आनंद नाही. कारण का? जिथे ज्ञान नाही तिथे आनंद नाही. मग मी जीव आहे, तर माझ्या जीवामध्येच ज्ञान आहे आणि माझाच जीव काय करणार आहे? आनंद रूपाने, सुख रूपाने परिणमन करणारा आहे. जे 4 गतीमध्ये इंद्रिय सुख, इंद्रिय दुःख रूपाने, अतींद्रिय सुख रूपाने आत्माचं परिणमन करतो, पर पदार्थ परिणमन करीत नाहीत. आचार्य, उपाध्याय, साधू, अरिहंत आणि सिद्ध हे पर्यायामध्ये सुखी आहेत. काय? सुखी आहेत. कारण ते सुखी का आहेत? ते आपल्या स्वतःच्या ज्ञान आनंद स्वभावस्वरूप कारण परमात्म्याचं ध्यान करतात म्हणून सुखी आहेत. काय झालं? आपल्या स्वतःच्या ज्ञान आनंद स्वभावस्वरूप आत्म्याचं ध्यान करतात म्हणून सुखी आहेत. बस. मग आम्हालाही पर्यायामध्ये एकदेश सम्यक अतींद्रिय आनंद प्राप्त करायचा आहे, किंवा मला पण काय करावं लागेल? माझ्यामध्ये पर्यायामध्ये अशुद्धी आहे, रागद्वेष आहे, विभाव आहे, कर्माने सहित आहे. हे व्यवहारण्याने सर्व जाणून घ्या. आणि हे असताना सुद्धा निश्चयण्याने माझा आत्मा ज्ञान आनंद स्वरूप आहे. निश्चयण्याने आणि व्यवहारण्याने विभाव परिणती आहे. मग मला सुद्धा माझ्या निश्चय स्वरूप आत्म्याचं ध्यान केल्याने, चिंतन मनन केला तर अनुभव करेल, तर मला पर्यायामध्ये सम्यक अतींद्रिय आनंद माझ्या आत्म्याच्या ध्यानानेच होणार आहे. म्हणून कुंद भगवंताने प्रवचन सारमध्ये तुम्हाला पर्यायामध्ये सुखी होण्याचा मार्ग सांगितला. 80 नंबर गाथेमध्ये, जो जानदी अरहंतम दवत्त गुण पज्जेतम सो जानदी अप्पाणम मोह खलू जायदी तस्य लयम. मग त्यांनी 2 कारणं सांगितले. एक व्यवहाराने निमित्त कारण सांगितलं आणि एक निश्चयाने
आपला आत्मा सांगितला. मग तुम्हाला व्यवहारण्याने अरहितांचे द्रव्य, अरहितांचे गुण, अरहितांचे पर्याय धर्म हेच जाणावं लागेल. अन्य सरागी देवी देवताचे द्रव्यगुण पर्याय जाणाचे नाही. जे अरहित तिथे दिले आचरणी. मग अरहिताच्या द्रव्याला, गुणाला, पर्याय धर्माला जाणा हे व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचं निमित्त कारण आहे. दर्शन पाठमध्ये काय म्हणतो आपण? अन्यथा शरणम नसती, अन्यथा शरणम नास्ती, त्वमेव शरणम. हे जिनेंद्र भगवान, या 3 लोकांमध्ये तुम्हीच मला शरण जाण्यायोग्य आहे. अन्य कोणीही देवी देवता मला शरण जाण्यायोग्य नाही. चत्तारी मंगलम आहे. अरहिता मंगलम, सिद्धा मंगलम, साहू मंगलम, केवली पण्णतम धम्मो मंगलम किंवा शरणम पवज्यामी. हे 4 शरण सांगितले. सांगितलं का? अरहिते शरणम पवज्यामी, सिद्धे शरणम पवज्यामी, साहू शरणम पवज्यामी, केवली पण्णतम धम्मम शरणम पवज्यामी, पद्मावती शरणम पवज्यामी, धर्मेंद्र शरणम पवज्यामी. सांगितले का? हे 4 शरण आहे. 5वे 6वे कोण सांगितले नाही. आता करते कोण त्याची गोष्ट निराळे. कोणाला काय करा नाही करा ती त्यांच्यावर चालू म्हणून. पण आचार्य सांगतात, दर्शनपाठ म्हणतो आपण सगळं, अन्यथा शरणम नास्ती. तर तुम्ही जात असाल तर तो दोष तुमचा आहे, देवगुरुशास्त्राचा नाही. मग हे असताना सुद्धा आपण सत्याला ज्ञान करा, सत्याचं श्रद्धान करा. भलेही अनेक सत्यावर चालत नसतात, पण हेच त्रिकालवरती सत्य आहे हे श्रद्धेमध्ये दृढ करा. तर एक दिवस तुमच्याकडून ते सुटलं जाईल. पण आपण करत आहोत, आम्हाला करायचं आहे. मला कोण नको म्हणतं आहे? आचार्य जिनवाणी सर्वज्ञ जे गंधर आहेत त्यांनी सांगितलेलं इथे जिनवाणी सांगते. तुम्ही सोडायचं का न सोडायचं नाही. तुम्हाला वाटलं सोडा नसेल तर सोडू नका. नाही सोडला तर तुमचंच नुकसान आहे, सोडला तर तुमचाच फायदा आहे जगामध्ये. मग अशा प्रकारे मी अनंत दुःख आत्तापर्यंत प्राप्त केलेलं आहे आणि सुख मिळालं नाही. इथे काय केलं आहे? शिष्याने प्रश्न, दुःख प्राप्त केलेला आजपर्यंत आणि सुख मिळालं नाही, याचाच अर्थ काय झाला? नास्ती रूपाने मला पर्यायामध्ये सुख प्राप्त करायचं आहे आणि दुःखापासून सुटायचं आहे, जे दुःख नष्ट करायचं आहे. आता त्या ठिकाणी मग ते दुःख कोणत्या प्रकारचे आहे? शारीरिक, मानसिक, वाचिक आणि कायिक 4 प्रकारचं दुःख. शारीरिक दुःख, शरीरामध्ये व्याधी झाली, डोकं दुखते, हात दुखते, पाय कंबर आदी दुखतात, हे शारीरिक दुःख व्याधी. मानसिक, आपल्या मनाच्या विरुद्ध पदार्थ लोक घरामध्ये आले, ते काय झालं? मानसिक. वाचिक, लोकांनी आपल्याला अपशब्द बोलले, वाचिक दुःख. मानसिक, वाचिक आणि कायिक, कायचा दर आहे. मग एवढ्या प्रकारचं दुःख मी आजपर्यंत भोगलेलं आहे आणि या दुःखापासून सर्वथा सुटण्यासाठी, आंशिक नाही, सर्वथा सुटण्यासाठी मला तुम्ही उपाय सांगा. ते पुढे सांगितलं. टीकार, हे स्वामी, इस संसार में रहते हमारा अनंत काल बीत गया, लेकिन मैंने कुछ भी सुख नहीं पाया, उल्टा महान दुख ही पाया है. यहाँ से विशेष है. मी त्याचा विशेष रूपाने त्याचं सांगतात. निज शुद्ध आत्मा की भावना से उत्पन्न हुआ जो वीतरागर परम आनंद समरसी भाव है. पहिले अध्यात्म ग्रंथामध्ये एक मुख्य लक्षात ठेवायचं. प्रदीप, अध्यात्म ग्रंथामध्ये तुम्हाला दुःख दाखवायचं आहे.
दुःख सांगायचं आहे तर पहिल्यांदा जीवाचा त्रिकालवर्ती स्वभाव सांगणार, त्याची स्वभावाची ओळख करून मग दुःखाचं वर्णन करणार. हे दुःखाचं तर वर्णन करायचं आहे, पण तुमचा आत्म्याचा स्वभाव मूळ काय आहे हे अध्यात्म करतात. मग काय झालं, निज शुद्ध आत्मा की भावना से उत्पन्न होणारं असं वीतराग परम आनंद समरसी भाव है. हे माझा आत्म्याचा, प्रत्येक आत्म्याचा हा स्वभाव त्रिकालवरती विद्यमान प्रगट आहे. उच्च रूप आनंद अमृत उच्चे विपरीत हे आत्म्याचा स्वभाव आहे. याच्या विपरीत नर नारकादी दुःखरूप क्षार खाले खारे जलसे पूर्ण भरावा. अजर अमर पद से उलटा जन्म जरा बुढ़ापा. मरण रूपी जलचरों के समूह से भरा हुआ. अनाकुलता स्वरूप निश्चय सुख से विपरीत अनेक प्रकार के आदि व्याधि दुख रूपी बड़वा नल की शिखा से प्रज्वलित. वीतराग निर्विकल्प समाधि से रहित महान संकल्प विकल्प के जाल रूपी कल्लोलों की मालाओं से विराजमान ऐसे संसार रूपी समुद्र में रहते हुए हे स्वामी मेरा अनंत काल बीत गया है. मग अनंतकाल दुःखी का झालो आणि अनंत कालामध्ये सुखी का नाही झालो हे दोन्ही त्या ठिकाणी आचार्याने सांगितलं. मग नर नारकादी दुःखरूप क्षारे जलसे पूर्ण. मग जी काय नर नारकादी चारी गती, त्याला कोणाची उपमा दिली? खाऱ्या पाण्याची. आपण मुंबईला, कलकत्त्याला, मद्रासला जर समुद्राला गेलो, आपण लहान होतो, पण जरा पाहून येतो, त्याला आपलं काही माहीत नसतं. मोठे लोक काय म्हणतात, जरा हाताला चाटून बघा जिभेने, काय लागतं? खारट. मग तसं हे चार गतिरूप एक समुद्र आहे, त्याच्यामध्ये जल खारं आहे म्हणजे दुःख. मग अशा समूहामध्ये भरलेलं काय आहे? दुःख. आणि तर काय अजर अमर पद से उलटा. माझा आत्म्याचा स्वभाव काय? अजर आणि अमर. मी कधी जन्मलो पण नाही, कधी नष्ट पण होणार नाही. अजर, म्हातारपण आधी माझ्या आत्म्याच्या स्वभावामध्ये नाही. असा अजर आणि अमर माझा आत्म्याचं पद स्वरूप आहे. पण त्याच्या विरुद्ध काय आहे? जन्मपणा, जरापणा, म्हातारपण, मरणरूपी अशा जलचराच्या समूहामध्ये भरलेला आहे. हा संसार कसा आहे? अशा अनेक प्रकारचे जलचर भरलेले आहेत. पुढं अनाकुलता स्वरूप निश्चय से सुख से. आत्म्याचा स्वभाव कसा आहे? अनाकुल स्वरूप. हे निश्चय आत्म्याचं सुख आहे, पण त्याच्या विपरीत अनेक प्रकारचे आधी व्याधीरूप दुःखरूपी वडवाला ती शिखाच्या प्रज्वलित. आधी आणि व्याधी हे काय सगळे? आम्ही कार्यक्रमला गेलो, आम्हाला महत्त्व दिलंच नाही, आम्हाला स्टेजवर बसवलंच नाही, आम्हाला विचारलंच नाही, आम्ही एवढं दान दिलं तर आम्हाला वरती बसवलं नाही, बोलवलं नाही, आमची स्तुती केली नाही. हे काय आहे? आधी व्याधीचं दुःख आहे. काय आहे? आधी व्याधीचं दुःख भरपूर आहे, पण ह्याला आपण दुःख मानायला तयार नाही. आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो, आपण त्या ठिकाणी दान दिलं आणि त्यांनी आपलं नाव पुकारलं नाही, वरती खुर्चीवर बसवलं नाही, काय होणार आपल्याला? फार आनंद होईल का नाही? प्रदीप, आनंद होणार का नाही? उलट नाही बोललं, आनंद माना. काय सांगितलं? नाही बोललं ना, आनंद माना. काय सांगितलं शास्त्रात? या हाताने दिलेलं दान या हाताला सुद्धा समजू नये, ही दानाची व्याख्या आहे. आणि आम्ही दान दिलं तर आमचं नाही नाव घेतलं तर तुम्हाला आधी व्याधी उपाधी पाहिजे.
मग आधी, व्याधी आणि उपाधी हे सगळे दुःखाची कारणं आहेत. ठीक आहे, व्यवहाराने दान दिलं, तुमचा सत्कार करावरची गोष्ट व्यवहाराने आहे, नाही असं नाही. पण नाही केलं तर काय होतं? मान कशाय प्रगट होतो. मग क्रोध पहिले येतो का मान पहिले होतो? मंगल, मान पहिले होतो. आणि समोर कोण दिसतो? क्रोध. मान मागं लपला, मानाने क्रोधाला पुढे ढकललं, बदनाम झाला क्रोध आणि मान माया बसला. मानच नाही तर क्रोध येण्याचा प्रश्न संपवतात. म्हणून मग आचार्य सांगतात की दिले दान दिलेलं आहे, पण तुम्ही दान दिलं व्यवहाराने, त्याचं पुण्य म्हटलं गेलं व्यवहाराने, पण तुम्ही दान दिलं त्याचं पुण्य नाही हे लक्षात ठेवा. लोक व्यवहारामध्ये तुम्ही धन दिलं त्याला पुण्य म्हटलं गेलं, पण तुम्ही दान दिलं म्हणजे तुम्ही पुण्य दिलं नाही. मग कारण का? जेवढी धनराशी तुम्ही दानामध्ये दिलेली आहे ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या पंचेंद्रियाच्या विषयाला भोगासाठी वापरली नाही, म्हणून ते दान म्हटलं गेलं. दान केव्हा झालं? तुम्ही ती सामुग्री पंचेंद्रियाच्या विषयासाठी भोगासाठी वापरली नाही, देवगुरु शास्त्राला दिली म्हणून त्याला दान म्हटलं गेलं. आणि तेच तुम्ही पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगाला वापरलं तर भोगासाठी दान दिलं. आणि ते त्याला जे तुम्ही त्याचा भोग उपभोग घेतला नाही हे व्यवहाराने ते दान, धन दिलं जे का असेल ते. आणि ते दान देण्याचे परिणाम जे आहेत ते सुखाला कारण आहेत. काय? दान देण्याचे परिणाम सुख झाले आणि त्यामुळे धन दिलं गेलं, जे काय दिलं गेलं त्याला सुद्धा उच्चाराने तुम्हाला सुखाला कारण म्हटलं गेलं. पण काय सांगितलं? दान द्या. दान दिल्यानंतर दिलेल्या दानाबद्दल तुम्हाला परत कधी पश्चाताप होऊ नये. का सांगितलं? दिलेलं दान परत कधी आयुष्यभर पश्चाताप होऊ नये असं वाटत असेल तर दान द्या. आत्ता दिलो 1 तासाला, मी एवढं कशाला दिलो, मला काय होतं आवश्यकता, देऊ नका. तुम्हाला जेवढं द्यायचं द्या, 1 रुपया द्या, पण दिल्यानंतर परत पश्चाताप करू नका. 1. दान देण्याचे परिणाम पदार्थाचा त्याग झालेला आहे. 2 झाले, 1 परिणाम आणि 1 त्याग. मग व्यवहाराने दान दिलेल्या परिणामाचा त्याग करा. काय? दान दिलेल्या पैशाचा त्याग करू नका, दान दिलेल्या परिणामाचा त्याग करा, तर तेव्हा तुमचं ध्यान म्हटलं गेलं. त्याग. मी दान दिलं, मी दान दिलं, सारखं काय करलं लोकाला सांगू लागला. परिणाम त्याग झाले का? मोह वाढला का कमी झाला? देण्याचे भाव झाले, दिला एवढंपर्यंत ठीक आहे, नाही काय नाही, पण दिलेलं ज्ञान सुद्धा त्याचा विचाराचा त्याग करा. परत त्याला आठवत नका तुम्ही मी काय केलं. ठीक आहे, तुम्हाला वहीमध्ये लिहिण्यासाठी काय असेल तर लिहून ठेवा, पण वारंवार मी दान दिलं, मी दान दिलं म्हणत गेला तर अभिमान वाढला, अहंकार वाढला, पाप बंद होतो. 1. आणि मी दान दिलं, माझ्या खिशात पैसे होते, मी कुठे तर दान दिलं. मग तुमच्या खिशातले पैसे जिकडे गेले ती तुमच्यामुळे गेले का? कुणामुळे गेले? तुमच्या खिशातलं दान ट्रस्टीला कुठे तुम्ही दिला तर जीव आणि पुद्गलाला गमनासाठी कोण निमित्त कारण आहे? मग कुणामुळे पैसे गेले? धर्मद्र माझ्यामुळे गेले.
जीव आणि पुद्गल एका स्थानावर दुसऱ्या स्थानावर गमन करण्यासाठी धर्मद्रव्य निमित्त आहे. माझे भाव माझ्यामध्ये आहेत, हाताची क्रिया हातामध्ये झाली, पण ते वस्तू गमन करण्यासाठी धर्मद्रव्य आहे. धर्मद्रव्यामुळे माझे धन दुसऱ्याकडे गेले. मी केलं का? हे सिद्धांत आहे. बाकी सगळं व्यवहार आहे का नाही? तो व्यवहार आहे, पण तो त्रिकाळवरती सत्य नाही. धर्मद्रव्याला कोण म्हणतं का? द्रव्यद्रव्यामुळे माझ्या खिशाचे पैसे तिकडे गेले, तिकडून माझ्याकडे आले नाही, विसरून जातो. पण आता जीव आणि पुद्गलामध्ये गमन होत असताना त्यांना धर्मद्रव्यच निमित्त कारण आहे, बाकी द्रव्य निमित्त कारण खरे नाही. मग तसं या ठिकाणी आचार्य म्हणतात की तुला दुःखापासून सुटायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल, मग सुखही कसं पाहिजे ते छड आल्यामध्ये सांगितलं पंडित दौलतरामजीने. जीव अनंत सुख चाहे दुखते है भयवंत. जीव किती सुख इच्छितो? अनंत. थोडं सुख नाही, अनंत सुख पाहिजे. कुठे यात्रेला जातो, धर्मशाळा पाहिजे, कधी कुठे हॉटेलमध्ये उतरतो, मग हॉटेलमध्ये खोली कशी पाहिजे, धर्मशाळेत खोली कशी पाहिजे, सब अटॅच पाहिजे. टी व्ही पाहिजे, अटॅच संडास बाथरूम पाहिजे, कॉट पाहिजे, सगळे 5 स्टार पाहिजे आम्हाला, एकसुद्धा कमी नको. म्हणजे तिथे तुम्हाला सगळं सुखाची सगळी सामग्री 5 स्टार पाहिजे, ते कोणतंही दुःख नको. मग तसे विचार म्हणतात, मग जीव अनंत सुखाची इच्छा का करतो? थोडं सुख कोणत्याही जीवाला नको आहे, अनंत सुख पाहिजे. मग अनंत सुखाची इच्छा जीव का करतो? दुःखापासून भयभीत आहे, एक कारण. दुसरं कारण, जीवाचा स्वभाव अनंत सुख स्वरूप आहे. जीवाचा स्वभाव अनंत आनंद किंवा अनंत सुख जीवाचा स्वभाव आहे. स्वभाव अनंत सुख स्वरूप आहे, म्हणून तो पर्यायामध्ये अनंत सुखाची इच्छा करतो. अपूर्ण सुखाची कोणीही इच्छा करत नाही. म्हणजे कारणामध्ये अनंत सुख आहे, म्हणून कार्यामध्ये अनंत सुखाची इच्छा करतो, अन्यथा नाही. मग अनंत सुख पर्यायामध्ये प्राप्त करायचं आहे. अनंत सुख किंवा अव्ययाभात अनंत सुख हे पर्यायामध्ये अरहंत आणि सिद्धाला प्राप्त होतं. अरहंताला आनंद ज्ञान झालं की अनंत सुख होतं, आणि सिद्धाला अव्ययाभात अनंत अतींद्रिय सुख आहे. मग हे 2 प्रकारचे अनंत सुख यांना पर्यायामध्ये प्राप्त का झाले? मग स्वभाव आहे पण पर्यायामध्ये प्राप्त झाले. मग तिथे काय सांगतात आचार्य? असा अनंत ज्ञान अनंत दर्शन स्वभावस्वरूप आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामध्ये स्थिर राहिले, म्हणून पर्यायामध्ये अनंत सुख अनंत ज्ञान प्रगट झालं. म्हणजे कारणामध्ये शक्ती आहे, म्हणून कार्यामध्ये शक्ती प्रगट होते. हां, सुख प्राप्त झालं. म्हणून मग पर्यायामध्ये सुख प्राप्त करायचा हे भाव ठीक आहे, दुःखापासून निवृत्त व्हायचं आहे, हे पर्याय दृष्टीने भाव चांगले आहेत. पण मला अनंत सुख प्राप्त करायचं आहे, अशा अनंत सुखाकडे लक्ष दिला पर्यायाकडे, तर पर्यायामध्ये अनंत सुख प्राप्त होईल का? नाही, मला अनंत सुख पर्यायामध्ये प्राप्त करायचं आहे. हां, पर्यायामध्ये अनंत सुख प्राप्त करायचं आहे, हे ध्येय आहे. दुःखापासून निवृत्त व्हायचं आहे, ध्येय आहे. आणि कार्य पर्यायामध्ये अनंत सुख प्राप्त होणार आहे.
पर्यायामध्येच. पण पर्याय ही कार्य झाले, पर्याय कार्य. मग कार्य केव्हा होईल? कारणामध्ये शक्ती असेल तर. त्यालाच म्हणतं त्रिकालवर्ती उपादान. त्रिकालवर्ती उपादानमध्ये शक्ती असेल तर क्षणिक उपादानमध्ये कार्य होतं, आणि त्रिकालवर्ती उपादानमध्ये शक्ती नसेल तर क्षणिक उपादानमध्ये कार्य होत नाही. मग जे अनंत सुख पर्यायामध्ये प्राप्त झालं, पर्यायामध्ये कार्य, तर त्याचं कारण आहे त्रिकालवर्ती आत्म्याचा स्वभाव अनंत ज्ञान सुख स्वरूपी आहे. अशा आत्म्याचं जो ध्यान करतो त्याला पर्यायामध्ये सुख प्राप्त होतं. जे कारणाकडे लक्ष द्या, कार्याची उत्पत्ती होते. मग कारणाचं ज्ञान झालं, श्रद्धान झालं, पण त्या रूपाने तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर रोटली स्वयंपाक करायचा आहे इथून जाऊन, मग भाजी सगळी सामुग्री आहे की नाही घरात, पण ती सामुग्री सगळी तुम्हाला एका ठिकाणी गोळा करावं लागेल पहिल्यांदा. मग कारण सगळे गोळा केल्यानंतर काही काळानंतर स्वयंपाक होईल. जे अज्ञानी जीवसुद्धा कार्य करण्याच्या पूर्वी कारणाला गोळा करतो, कारणाचं ज्ञान करतो, तर कार्याची उत्पत्ती होते. आणि कार्य करायचं आणि कारणाला जर इकट्ठा नाही केलं तर होईल का ज्ञान? मग तसं मला पर्यायामध्ये आनंद सुख प्राप्त करायचं आहे, कार्य प्राप्त करायचं आहे. पण त्या कार्याचं कारण कोण आहे हे, मग तो माझा स्वतःचाच आत्मा शुद्ध निश्चयाने जो शुद्ध स्वरूप आहे त्याचं ध्यान, त्याचे श्रद्धान अनुचरण करेन मी, तर पहिल्यांदा एकदेश सम्यक अतींद्रिय आनंदाची प्राप्ती होईल. आणि जेव्हा मी अनंत अवस्थेला प्राप्त होईल 13व्या गुणस्थानात, तेव्हा अनंत सुखाला प्राप्त होईल. आणि जेव्हा सिद्ध होईल त्याला अव्यवहात अनंत सुखाला प्राप्त होईल. मग ते सिद्ध भगवान सुद्धा सिद्धालयामध्ये प्रति समयाला अव्याबाद अनंत अतींद्रिय सुख त्यांना प्रति समयाला प्राप्त होत आहे. कारण अनंत आनंद स्वरूप आत्म्यामध्ये स्थित आहेत, अनंत सुख स्वरूप आत्म्याला जाणतात, म्हणून पर्यायामध्ये प्रति समयाला त्यांना अनंत सुख प्राप्त होतं. आपल्या पर्यायाला लक्ष करून अनंत सुख होत नाही, दुसऱ्याच्या द्रव्याला लक्ष करून अनंत सुख होत नाही. म्हणून नियमसारमध्ये 159 गाथेमध्ये कुंदकुनारी आर्यन भगवान निश्चयाने आत्मज्ञ आहेत आणि व्यवहाराने सर्वज्ञ आहेत. मग स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थित आहेत म्हणून आत्मज्ञ आहेत निश्चयाने, आणि लोक आलोकातील सर्व पदार्थाला जाणतात म्हणून व्यवहाराने सर्वज्ञ आहे. मग त्याची टीका करताना पद्मप्रभू मल्हारी देव सांगतात, स्वयं कार्य परमात्मा अपि कारण परमात्मानं जानाति पश्यति च. स्वयं कार्य परमात्मा अपि कारण परमात्मानं जानाति पश्यति च. जे स्वयं कार्य परमात्मा होऊन सुद्धा कारण परमात्म्याला जाणतात, पाहतात म्हणून सुखी आहेत. लिहिलं का असं? स्वयं कार्य परमात्मा पी कार्य परमात्मानं जानाती म्हणून असं लिहिलं का? कधी नाही लिहिलं. कार्य परमात्माला जाणतात असं लिहिणं नाही. कार्य परमात्मा कारण परमात्म्याला जाणतात. कारण का? कार्य परमात्मा अवस्था आहे, पर्याय आहे, उत्पन्न होऊन नष्ट होणारी आहे. मग पर्यायाला लक्ष करून कधीही पर्यायामध्ये आनंद सुख मिळत नाही. मग ते अनंत परमात्मा, सिद्ध परमात्मा
कार्य परमात्मा होऊन सुद्धा कार्य परमात्म्याला जाणत नाहीत, कारण परमात्म्याला जाणतात, म्हणून ते सुखी आहेत. मग आम्हाला पर्यायामध्ये सुख प्राप्त करायचं असेल, मग आम्हाला पण आमच्या कारण परमात्म्याचं ध्यान करावं लागेल, विचार करावा लागेल, श्रद्धान करावं लागेल, अनुचरण करावं लागेल. तेव्हा पर्यायामध्ये आपणाला सुख प्राप्त होतं. मग ती 80 नंबर गाथा का घेतली? अरेंचाचे द्रव्यगुण पर्याय जाणा, व्यवहार नयने व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र. मग काय सांगितलं? जो जाणदी अप्पाणम, मग जो स्वतःच्या आत्म्याला जाणतो. कोणत्या आत्म्याला? द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्माने रहित, गुणभेदाने रहित, पर्याय सामान्य धर्माने रहित, पर्याय विशेष धर्माने रहित असा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणतो. त्या जीवाचा मोह नष्ट होतो, मोहाचा क्षय होतो. आता मोह शब्द दिला त्या ठिकाणी. मग मोह शब्द दर्शन मोहासाठी आला का चारित्र मोहासाठी? मोह शब्द दर्शन मोहासाठी का चारित्र मोहासाठी? मग मोह शब्द दर्शन मोहासाठी आहे. नाही, जाणण्याची क्रिया ज्ञानामध्ये झाली. मग तिथे मोह ज्यादी तस्य करून मोह त्याचा नष्ट होतो. मग आता मोह जो आहे ते मोह शब्द दर्शन मोहासाठी आहे का चारित्र मोहासाठी? प्रश्न हा. मग तो शब्द दर्शन मोहासाठी आहे, चारित्र मोहासाठी नाही. कारण का? दर्शन मोहाचा अभाव होताना आचार्य पारिभाषिक शब्द वेगळे वापरतात आणि चारित्र मोहासाठी शब्द वेगळे वापरले जातात. दर्शन मोहनियाच्या उपशम क्षोपशम क्षयाचा सद्भाव असताना जीवाला 3 प्रकारचं सम्यक दर्शन प्राप्त होतं. मोह शब्दामध्ये दर्शन मोह. तर चारित्र मोह घेताना चारित्र मोहनीय कर्माचा उपशम क्षोपशम क्षय असताना चारित्र होतं. म्हणजे चारित्राला होताना तिथे चारित्र शब्द वापरतात आणि दर्शन मोहासाठी मोह शब्द फक्त वापरतात. मग तिथे मोहाचा अभाव लिहिला आचार्याने, चारित्राचा नाही. आणि ही गाथा मागटल्या गाथेमध्ये तो जो 19 गाथेमध्ये तो मिथ्यादृष्टी आहे. मिथ्यादृष्टीला सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा उपाय काय विचारला, म्हणजे मागटल्या गाथेवर या गाथेला तर तिथे बरोबर समजतं. बाकी चर्चा उद्या हो. स्वयं शुद्ध परमात्मा स्वरूपम नित्य निरंजन ज्ञान स्वरूपम